काल अजित पवार असं म्हणाले की मला हे मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण योग येत नाहीये, मीही एक दिवशी मुख्यमंत्री होईल. आता योग कसा येणार? मी नेहमी सांगतो, छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, बरोबर. नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते. मनोज जोशी झाले ना, पक्षाबरोबर राहिले निष्ठेने. भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही. जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील. हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे. मी लिहिलंय सामना. एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत जोपर्यंत त्यांचा वेगळा पक्ष आहे, वेगळा गट आहे. जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा, जसं सिद्धरामय्या झाले, अमुक झाले, इतर पक्षात विलीन होऊ, त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल. हे माझं आकलन आहे. राष्ट्रवादीने आज सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांना बोलवलं आहे याच्यासाठी, सत्कारासाठी. उद्धव ठाकरे सत्काराला जाणार आहे. कशाला जायचं? राष्ट्रवादी सगळे माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी बोलवलं. राष्ट्रवादीच्या म्हणजे कोण? म्हणजे अमित शहाचा पक्ष आहे तोच ना. दुसरा एक अमित शहा महाराष्ट्रात 3 पक्ष चालवतात. एक भारतीय जनता पक्ष, दुसरा शिंदेचा जो पक्ष आहे तो अमित शहाचा पक्ष आहे, आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे तोही अमित शहाचा पक्ष. अमित शहाच्या पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांच्याकडनं जर कोणी सत्कार घेत असतील तर ते महाराष्ट्राची बेईमानी आहे. ज्या अमित शहाने महाराष्ट्र तोडण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित असलेले पक्ष तोडले, त्यांचा सत्कार अमित शहाचे पक्ष आहेत. अमित शहा सत्कार करणार का महाराष्ट्रातल्या नेत्यांचा? अजिबात नाही. सुनील तटकरे म्हणाले सुनील तटकरे म्हणाले आम्ही अमित शहाच्या कार्यक्रमाला जात नाही. ते अमित शहाचे पक्ष आहेत. मी पहिल्या दिवसापासून सांगतो, आहे की नाही त्यांना विचारा. ठाकरे साहेब तसे परदेशातच आहेत ना, नाही तो प्रश्न नंतर आहे. ते कुठे असतील? मी काय म्हणतो, आम्ही जाणार नाही. निमंत्रण होतं म्हणजे तुम्हाला? मी असं म्हणतोय, आम्ही जाणार नाही. शरद पवारांची जाण्याची शक्यता आहे. ते आज सकाळपर्यंत पुण्यामध्ये होते, पण अचानक आज सकाळी ते मुंबईला गेले. काही वेळा की त्यांच्या ते सहभागी होतील असं चित्र. आणि एकूण त्यांचं असं म्हणणं आहे किंवा आयोजकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की हा सामाजिक कृतज्ञतेचा कार्यक्रम. अजिबात नाही. बघू नका. सामाजिक कृतज्ञता वगैरे काही नाही. महाराष्ट्राच्या गद्दारीचा विषय. ज्यांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली, तुमचं सरकार पाडलं, त्यात कसली आली कृतज्ञता? मला असं वाटत नाही ते असं बोलले. एकनाथ शिंदेनी एक कॅम्पेन सुरू केलंय त्यांच्या शिवसेनेने. तुमच्या म्हणण्यानुसार यशवंतशिने मुंबईमध्ये मैत्री धाग्याशी नको वाघाशी करा, आणि उद्धव ठाकरेंचा हात दाखवला, देशीबंधन बांधले. दुसरं काय राहिलंय त्यांचं? अमित शहा स्क्रिप्ट पाठवणार, तसं त्याप्रमाणे बोलणार. चला, थँक्यू. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.